नमस्कार, समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेंडू बुजुर्ग येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांना आंघोळ घालण्याची प्रथा सुरू आहे। ती प्रथा कशी आहे ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रवी मोडके यांच्या माध्यमातून। समता नेटवर्क मध्ये आपलं सगळं स्वागत आहे। आज पेंडू नगरीमध्ये जुनी परंपरा चालत असलेले निवृत्ती महाराज यांना आंघोळीचा प्रकार चालू आहे। त्याचं कारण काय त्यांना 2 शब्दामध्ये विचारपूस आपण करत आहोत। संतांच्या वर्षानं पावन झालेली पेंडू या गावामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले आणि त्यांची काही प्रथा होती परंपराची आंघोळ करण्याची। आज आमच्या इथं सप्ताह चालू आहे। हे सप्ताह म्हणजे एक महिनाभर पाणी पडलं नव्हतं आणि आमच्या इथे वयोवृद्ध माणसांना असा विचार केला की आपण उपाशी निवृत्ती महाराजांच्या मंदिरात बसायचं आणि सप्ताह करायचा आणि ते केलं सर्व। आणि निवृत्तीनाथ महाराजाला त्यांची परंपरा पहिली आंघोळी आलेलं पाणी, लिंबाचा रस, चिंचेचं आणि एवढं पाणी उकळी आलेलं राहत होतं की त्या पाण्यामध्ये हात बुडवून येता नव्हता। म्हणून कैचीनं पाणी जीवनपणी महाराज आंघोळ करीत होते। त्या आंघोळीची प्रथा आजही पेंडू बुजुर्ग मध्ये आम्ही गाववाल्याने सर्व चालू ठेवलेले आहे। म्हणून आज 30 वर्षापासून ही प्रथा चालू आहे। पण ते महादेवाच्या विहिरीचं पाणी आणत होते, ते सुद्धा पाणी आम्ही आणून सर्व गाववाले एका दिलानं एका मनानं सर्व गाववाले बाळ गोपाळ आंघोळी घालण्यासाठी आज मंदिरात थांबत आहेत। आज श्रावणी सोमवार आहे, सप्त्याचा 6वा दिवस आहे। आज आंघोळीचा नेम आहे वर्षाच्या प्रमाणे। उद्या एकादशी आहे आणि बार्शीला या सप्त्याचा काला होतो। ही परंपरा 25-30 वर्षापासून चालू केलेली आहे आमच्या गावकरी मंडळीनं। आणि महाराजाला चिंचेचं पन्ह, लिंबाचा पाला आणि गरम पाण्याची उकळी आलेल्या पाण्याची पहिलं करीत होते आणि रक्त्यानं चांगल्या ताकदवान माणसाला आला घालू घासायला येत होते। ते उकळतं पाणी अंगावर घेत होते। त्यावेळेस त्यांचं असं लिहून ठेवलेलं आहे की त्यांचं शरीर सगळं लांबसुरूप पडत होतं। त्याच पद्धतीनं आमच्या इथं लिंबाचं पन्ह पाणी आम्ही आजही त्यांच्या हयातीमध्ये जे आंघोळ करीत होते ही आंघोळ आम्ही सर्व गावकरी मंडळी प्रथा चालू आहे। आमच्या एक असा भाव आहे की महाराजाला आम्ही प्रत्यक्ष आंघोळ घालीत आहोत। म्हणून सर्व गावकरी मंडळी आज आंघोळ घातलेली आहे आणि समता नेटवर्क या चॅनलनं आज त्यांची सुरुवात झालेली आहे। निवृत्ती महाराजांच्या मंदिरातून त्यांनी सुरुवात केली। त्यांच्या चॅनलची भरभराटी हो, निवृत्ती महाराज त्यांना आशीर्वाद देऊ अशी निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि